Yes, sir. ओके सर, थँक्यू ऑल ऑफ यू. आपण आता करूयात सुरुवात आजच्या प्लॅन प्रेझेंटेशनला. माझी स्क्रीन योग्य पद्धतीने दिसत आहे? Yes, sir. ओके, थँक्यू सर, थँक्यू. मित्र हो, आजचा प्लॅन प्रेझेंटेशन सुरू करण्या अगोदर माझे काही प्रश्न जे तुमच्यासाठी असणार आहेत, कारण मला हे प्रश्न पडले होते, पण माझ्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, म्हणून मी हा बिझनेस कन्सेप्ट समजून घेतला आणि या बिझनेस कन्सेप्टला रन करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर तुमच्यासाठी हे महत्वाचे प्रश्न आहेत. मित्र, आज तुम्ही जे तुमच्या वर्तमान काळात जो काम धंदा नोकरी जे गोष्ट करत असाल इन्कम घेण्यासाठी, त्यामधून जेवढं उत्पन्न आपल्याला मिळतं त्यामध्ये आपण खुश आहात का? एक वेळ आपल्या हृदयावरती हात ठेवा आणि हा विचार करा की खरंच मी जे कमावतो त्यामधून मी माझा परिवार खुश आहे का? जर नसेल मित्र, तर हा प्लॅन तुमच्यासाठी बनलेला आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही जे काम करता ते काम करून आतापर्यंत तुमचे किती स्वप्न पूर्ण झाले आहेत का? किंवा आतापर्यंत जे झाले नाही ते इथून समोर पूर्ण होतील का? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. याचं सुद्धा उत्तर नाही असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही जर म्हणाल की यस सर, आमचे आतापर्यंत स्वप्न पूर्ण झाले, तरीही माझ्या पुढच्या प्रश्नाचा विचार करा की आतापर्यंत झाले पण इथून समोर होतील का? कारण महागाईचा रेशो खूप भयानक वाढत आहे, राईट? तिसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही जो वेळ तुमचं काम करण्यासाठी देता त्या वेळामुळे तुमच्या परिवाराला तुम्ही वेळ देऊ शकता? एखाद्या हॉलिडेला जायचं, लग्नाला जायचं, बर्थडेला सेलिब्रेशनला जायचं तर जाऊ शकता का? नक्कीच नाही जाऊ शकत. तुमच्या परिवाराच्या, माझा चौथा प्रश्न समजून घ्या, तुमच्या परिवाराच्या सर्व गरजा, स्वप्न, इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ व पैसा आहे का? पैसा भरपूर असतो मित्र लोकांकडे, पण परिवाराला देण्यासाठी वेळच नसतो. आणि जर वेळ आहे आणि पैसा नाही, किंवा पैसा आहे आणि वेळ नाही, तर या दोन्ही गोष्टीचा काहीच फायदा नाहीये, बरोबर? सगळ्यात महत्वाचा आणि माझा पाचवा प्रश्न आहे, तुमच्या लाईफ सिक्युरिटी, तुमच्याकडे लाईफ सिक्युरिटी आहे का? आज ज्या परिवारासाठी तुम्ही काम करत आहात त्या परिवाराला देण्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल, पैसाही असेल, पण जे काम तुम्ही करत आहात तुमच्या पश्चात ते काम कंटिन्यू राहील का? किंवा तुमच्या कामातून तुमच्या नंतर घरी पैसा मिळेल का? जर तुमचं उत्तर नाही असेल तर मित्र हो, हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवलेला प्लॅटफॉर्म आणि प्लॅन आहे. तर या प्लॅनला आपण काळजीपूर्वक समजून घ्या, कारण समजला तरच आपल्याला कळेल. हे दुसरं काही नसून एक ग्राहक सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे. मित्र, खूप डोक्यावरती बर्डन घेऊ नका, कारण इथे आपल्याला काही लाखो करोडो रुपये लागणार नाहीयेत. पहिला प्रश्न हा की तुमच्या डोक्यावर जर काही असेल किंवा आपल्याला इथे पैसा गुंतवायचा, इथे लोकांना काही जोडायचे, हा असा कन्सेप्ट कोणताच नाही. फक्त शांतपणे या कन्सेप्टला समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आणि यानंतर तुम्हाला जेही प्रश्न असतील ते आपण शेवटी विचारून घेऊयात. ओके, तर मित्र, डिस्कशन करू आपण कंझ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी बद्दल. त्या अगोदर जाणून घेऊया, ते कोणताही व्यवसाय जर करायचा असेल मित्र, तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लागतात, बरोबर? पण इथे या व्यवसायासाठी तुम्हाला जात-पात पाहायला जात नाही. तुम्ही मुस्लिम आहात, हिंदू आहात, ख्रिश्चन, शीख, ईसाई, कोणत्याही धर्माची पंथाचे असू द्या, आपण इथे त्याच पद्धतीने काम करू शकतो जे बाकी लोक करतात, राईट? त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला मित्र, बाहेर एका चपराशाची जरी नोकरी करायची असेल तर मिनिमम तुम्हाला एक ग्रॅज्युएशन लागते, तरच तुम्हाला ती नोकरी लागते. पण या व्यवसायासाठी मित्र आपल्याला एक रुपयाचं सुद्धा शिक्षण लागत नाही. इथे फक्त शिक्षण लागतं, माणसात माणुसकी असणं गरजेचं आहे, त्याला बोललेलं कळणं गरजेचं आहे आणि सांगितलेलं समजणं गरजेचं आहे. बस एवढं शिक्षण गरजेचं आहे. त्यानंतर वर्णभेद इथे केल्या जात नाही. तुम्ही काळे आहात, सावळे आहात, गोरे आहात, घोमटे आहात, हा विषय सुद्धा इथे पाहिला जात नाही. हा प्युअर माणुसकीचा व्यवसाय आहे मित्र. राहिला विषय आहे अनुभवाचा, मार्केटमध्ये तुम्ही गेलात, कुठे कोणत्याही क्षेत्रात जर नोकरी करायला गेलात तर एक्सपिरियन्सवर डिपेंड करते की तुमची सॅलरी किती असेल. एक्सपिरियन्स चांगला असेल, 5-10 वर्षाचा अनुभव असेल तर सॅलरी 20-25,000, नवीन असेल तर 5-10,000. पण इथे मित्र आपण हा एक्सपिरियन्स घेऊन करण्याचा बिझनेस नाही, तर बिझनेस करता करता एक्सपिरियन्स घेण्याचा बिझनेस आहे, राईट? त्यानंतर इथे वयाची अट एकच आहे की तुमचं वय 18 पासून समोर असलं पाहिजे. इथे गरज नाही की 60 पर्यंतच आहे, कारण 60 वर्षानंतर माणसाची रिटायरमेंट येते आणि इथे 70-72 वर्षाचे लोक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमवतात मित्र. त्यानंतर राहिला गुंतवणुकीचा प्रश्न, मी अगोदरच सांगितलं इथे कोणती गुंतवणूक करण्याची गरज नाही. त्याकरिता आपला माइंड हा शांतपणे ठेवून आपण पुढील समजून घेऊ. पण हा कन्सेप्ट त्याच लोकांना समजणार आहे, माझं बोलणं लक्षात घ्या, हा कन्सेप्ट फक्त त्याच लोकांना समजणार आहे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीवरती आलेले. जिंदगी काटायची की जगायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ज्यांना जिंदगी जगायची, स्वप्न पूर्ण करून जिंदगी जगायची,
त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. तर आपण समोर सरकूयात या प्लॅटफॉर्म विषयी, थोडंसं जाणून घेऊयात स्वप्नांविषयी. मित्र, इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असेल की मी माझा एक बंगला असायला पाहिजे, माझी कार असायला पाहिजे, मी एक विदेश यात्रा करायला पाहिजे, मुलांचं शिक्षण चांगल्या शाळेमध्ये झालं पाहिजे, आई वडिलांची सेवा, बँक बॅलन्स, मान सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण यामध्ये एक युनिक गोष्ट जर पाहायची असेल तर ती म्हणजे कर्जमुक्ती. कारण सध्याची कंडिशन अशी की 95% म्हणजे 95% भारतातले लोक हे कर्जबाजारी आहेत. मग तो व्यावसायिक असो, शेतकरी असो, नोकरदार असो, कोणताही व्यक्ती असो, 95% लोक हे कर्जबाजारी आहेत. आणि हे कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्त होण्यासाठी हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे, जो आपण इथे करणार आहोत. ओके, सो नेक्स्ट विचार करूया आपण उत्पन्न आणि गरजा. मित्र, आज रोजी इथे बसलेला व्यक्ती, प्रत्येक बसलेला व्यक्ती गरजा भागवण्यामध्ये परेशान आहे. कारण उत्पन्न कमी आहे. आपण आतापर्यंत उत्पन्न वाढवण्यावर फोकस केला नाही, तर गरजा कमी करण्यावर फोकस केला. कमी म्हणजे काय? एखादी चांगली सँडल घ्यायची असेल किंवा शूज घ्यायचा असेल तर आपण साधारण घेतो, 500चा आवडतो, आपण 200चा घेतो. काय करतो? आपण कॉम्प्रोमाइज करतो, राईट? कॉम्प्रोमाइज का करतो? की आपलं उत्पन्न आपण वाढवलेलं नाहीये. पण मित्र, आपल्याला गरजांना कमी न करता आपल्याला उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला इथे विचार करायचा आहे. मित्र, एक जेपॉल गेट्टी म्हणून जगातील कमी वयातली सर्वात श्रीमंत झालेली व्यक्ती, या व्यक्तीचं म्हणणं आहे की आपल्या गरजा कमी न करता उत्पन्न वाढवा. पण उत्पन्न वाढवायचं कसं? म्हणजे उत्पन्न आणि खर्च याचा समतोल होऊन उत्पन्न हे वाढीच असलं पाहिजे आणि खर्च स्टेबल असला पाहिजे. त्याचं कारण काय की यांचं म्हणणं आहे की एका मार्गातून जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल आणि तुमचा तो मार्ग जर बंद झाला तर आपल्याला 1 रुपया सुद्धा उत्पन्न येणार नाही. म्हणजे आपलं उत्पन्न काय होईल? 0. पण 1 रुपया कमवणारे जर 100 मार्ग तुम्ही तयार केले आणि एक मार्ग जरी तुमचा बंद झाला तरीही 99 मार्गातून तुम्हाला 99 रुपये उत्पन्न येईल. म्हणून म्हणतो, हा व्यवसाय निव्वळ व्यवसाय करण्याचा नाही. तुमच्या नोकरीसोबत, तुमच्या व्यवसायासोबत, तुमच्या कामासोबत, तुमच्या रोज मजुरीसोबत, तुमच्या प्रॅक्टिस सोबत, प्रत्येक व्यवसायासोबत आपण हा करू शकतो, असा सुंदर आणि उत्कृष्ट व्यवसाय आहे. आपण समोर जाणून घेऊया त्याला. मित्र, पैसे कमवण्याचे नैतिक मार्गांचा जर विचार केला ना तर 3 मार्ग आहेत: नोकरी, व्यवसाय आणि शेती. आता नोकरीमध्ये पण भरपूर लोक असतील, काही लोक व्यवसाय करत असतील आणि मॅक्सिमम लोक शेती सुद्धा करत असतील. आपण जाणून घ्या यांचं दुःख काय आणि अडचणी काय येतात तिथं, राईट? ओके, सॉरी सर, स्क्रीन. ओके, नोकरीमध्ये समस्या काय आपण हे जाणून घेऊयात. मित्र, नोकरी म्हणजे काय? आपला वेळ विकून कमवलेला पैसा. याचाच अर्थ काय की प्रत्येक व्यक्तीकडे 8 ते 10 तास काम करण्यासाठी आहे, बरोबर? आणि 8 तास जर काम करणारा व्यक्ती असेल तर एका महिन्यात तो 25 दिवस काम करतो. तासांचा जर विचार केला तर 200 तास तो काम करतो. 12 महिन्याच्या कामाचा जर विचार केला तर 200 तास एका महिन्यात होत आहेत, 12 महिन्याचे होतात 2400 तास. त्यानंतर एका वर्षात जर 2400 तास होतात तर कोणताही व्यक्ती वयाच्या 30 वर्षापर्यंत नोकरी, व्यवसाय, काम धंदा करतो. त्याचा निव्वळ जर विचार केला तर 72 तास काम होतं. हे माईक बंद कर. सॉरी. 50,000 रुपये 50,000 रुपये उत्पन्न. सॉरी. तुझं बंद कर. ओके, सॉरी फ्रेंड्स. 50,000 रुपये जर दर महिन्याला उत्पन्न येत असेल, 12 महिन्याचा विचार केला तर रुपये 6 लाख रुपये आपलं उत्पन्न येतं. 6 लाख रुपये प्रति वर्षाच्या हिशोबाने जर विचार केला तर 30 वर्षाचे 1,80,00,000 रुपये होतात मित्र. आणि 30,80,00,000 जर उत्पन्न येत असेल आणि सरकारी नोकरीमध्ये तो जर व्यक्ती काम करत असेल तर 3% इन्क्रीमेंट होते. 3% इन्क्रीमेंट आणि 7% महागाईचा दर वाढत आहे मित्र. म्हणजे तर हा 3% ऍड केला तर आपण 2.5 कोटी रुपये कमवू शकतो अख्ख्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. पण मित्र, नोकरीमध्ये फक्त रोजी-रोटी एवढंच होते, आपले शौक पूर्ण होत नाहीत. मित्र, इथे गरजा पूर्ण होतात, इथे स्वप्न पूर्ण होत नाहीत. आणि आपण इथे फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलो मित्र, जिंदगी काटायसाठी आलो नाही तर जिंदगी जगण्यासाठी आलोय. जाणून घ्या त्याच्यासाठी पुढे बिझनेस मध्ये काय अडचणी येतात. मित्र, कोणताही बिझनेस जर करायचा असेल ना तर आपल्याला लागतं पहिली गोष्ट म्हणजे भांडवल. भांडवलानं भागत नाही तर दुसरी गोष्ट लागते ज्ञान. आणि ज्ञाना नसून भागत नाही. त्यासाठी जागा आणि मनुष्यबळ या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतरही आपल्याला इथे 100% मिळते ती रिस्क. हा व्यवसाय चालेल की नाही,
राईट? हा व्यवसाय बंद पडला तर, लॉकडाऊन सारखी परिस्थिती परत आली तर, म्हणून व्यवसायात सुद्धा आपल्याला भीती आहे. आता शेतीविषयी जर जाणून घ्यायचं असेल, शेती सगळ्यांना माहिती आहे. भारत हा कृषी प्रधान देश जरी असला तर 90% शेतकरी कर्जबाजारी आहेत. किती टक्के? 90% शेतकरी कर्जबाजारी आहेत. कारण आपण एका फेल सिस्टम मध्ये काम करत आहोत. त्यामुळे आपण कितीही हुशार, चालाक, तज्ञ असलो तरीही आपण फेलच होणार आहे. मित्र, आपण कितीही चांगले ड्रायव्हर असलो पण आपण पटरीवर चालणाऱ्या ट्रेनच्या ड्रायव्हर ती पटरी जर आपण ट्रेन जर रोडवरती चालवली तर ती चालेल का? नक्कीच ती चालणार नाही, कारण रस्ता चुकीचा आहे. ड्रायव्हर कितीही एक्सपर्ट असू द्या पण रस्ता चुकीचा आहे. याच पद्धतीनं आपण कितीही हुशार असलो तर आपण फेल सिस्टम मध्ये आहोत, म्हणून आपण सक्सेस नाहीयेत. त्याचमुळे आपली स्वप्न पूर्ण होत नाहीयेत. मित्र, स्वप्न पूर्ण करण्या अगोदर आपण पाहणार आहेत मार्केटचे बदल. कारण पहिले शेजारी पाजारी दुकान होते, आज ऑनलाईन प्रोडक्ट आपल्या घरी येत आहेत, बरोबर? ज्या ऑफलाईन मार्केटचा जर विचार केला, जिथे 15 लाख रुपये टर्नओव्हर प्रति महिन्याचा व्हायचा, आज तिथे फक्त 5 लाखावरती टर्नओव्हर आलाय. त्याचं कारण काय? की ऑनलाईन मार्केटिंग, राईट? ऑनलाईन बिझनेस आल्यामुळं या दुकानांची गर्दी कमी झाली, मॉल्स आणि ऑनलाईन मध्ये गर्दी वाढली. आता ऑनलाईन मधली सुद्धा मॉल मधली गर्दी सुद्धा कमी होत आहे. याचं कारण आहे की तिसरा विषय सुरू झालेला आहे, नेटवर्क मार्केटिंग, बरोबर? मित्र, नेटवर्क मार्केटिंग आणि ट्रॅडिशनल मार्केटिंग काय यातला फरक जाणून घेऊयात पहिले. कोणतंही प्रोडक्ट मित्र आपण जर 100 रुपयाला खरेदी करत असो, त्याच्या 40%च कंपनीमध्ये बनलेलं असतं, म्हणजे 40 रुपयामध्ये बनलेलं असते, राईट? त्याचं कारण काय की आपल्याला 40 रुपयाची वस्तू 100 रुपयात घ्यायचं काम पडते? याचं कारण आहे की कंपनीमधून निघलेला माने सीएनएफ एजंट म्हणजे कॅरी अँड फॉरवर्ड एजंट जे असतात त्यांच्याकडे जातात, ते 10% घेतात. त्यानंतर तिथून जातो तो डिस्ट्रीब्युटरकडे, ते सुद्धा 10% काढतात. तिथून जातो तो एजन्सीवाल्याकडे, ते सुद्धा 10% काढून घेतात, राईट? तिथून जातो तो होलसेलरकडे आणि होलसेलरकडून रिटेलरकडे. मधल्या या लोकांमध्ये 50% पैसे काढल्या जातात मित्र, 50%. आणि ऍडव्हर्टाइजमेंट आणि ट्रान्सपोर्ट मध्ये 10 ते 20% जातात. म्हणजे आपल्याला जी 40 रुपयाची वस्तू मिळते ही 100 रुपयाला घ्यायचं हे कमी कारण आहे. हा सगळा पैसा या मधल्या दलालांमध्ये वाटला जातो, बरोबर? पण आता लोकांच्या लक्षात आलं की हे चुकीचं होत आहे, म्हणून ऑनलाईन मार्केटमध्ये फ्लिपकार्ट असो किंवा अमेझॉन असो, यामध्ये तुम्हाला 20% सूट देते, 10 ते 20% सूट देते, म्हणून जी 100 रुपयाला आपण वस्तू घेतो ती 80 रुपयाला आपल्याला मिळते. पण मित्र, वेस्टीज जे डायरेक्ट सेलिंग आहे यामध्ये आपला 50% पर्यंत फायदा होतो. म्हणजे 40%ची वस्तू जी 100 रुपयाला घेत होतो आपण, ती आपल्याला 50 रुपयामध्ये पडणार आहे इथे. म्हणून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ट्रॅडिशनल मार्केट किंवा परंपरागत आलेला व्यवसाय सोडून आपल्याला आता डायरेक्ट सेलिंग करणं गरजेचं आहे. तर विचार करूया डायरेक्ट सेलिंग बद्दल. आपण आतापर्यंत का जोडल्या गेलो नाही, नेटवर्क मार्केटिंग मध्ये आपण आतापर्यंत का जोडल्या गेलो नाही, बरोबर? याचे 3 कारण आहेत मित्र. इथे बरेचसे लोक आहेत, त्यांना डायरेक्ट सेलिंग कोणी सांगितलं असेल, लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्याचे 3 कारण आहेत. कारण आपल्याला पूर्णपणे माहिती नाहीये, राईट? म्हणजे आपल्याला माहित नाही की डायरेक्ट सेलिंग काय आहे. त्यानंतर जे माहिती आहे ती फक्त माहिती आहे, त्याचं नॉलेज नाहीये. म्हणजे अर्थवट नॉलेज माहिती आहे, हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस म्हणतात, तशी ही गोष्ट आहे मित्र. त्याच्यामुळे आपण जोडल्या गेलो नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संभ्रम, डाऊट आणि कन्फ्युजन. संभ्रम काय की करायचं की नाही करायचं, डाऊट काय, लोक सांगतात की डायरेक्ट सेलिंग मध्ये असं होते तसं होते, करणं योग्य नाही. या कन्फ्युजन मध्ये आपण आहोत. आणि याच्यानंतर आपण विचार जरी केला तर आपण योग्य व्यक्तीचा सल्ला घेत नाही, म्हणून आपण या सिस्टमला जोडल्या गेलो नाही. तर आपण जाणून घेणारे आज ज्या सिस्टम बद्दल मी बोलत आहे, सिस्टमचं नाव वेस्टीज. मित्र, वेस्टीजचा अर्थ होतो फुटप्रिंट म्हणजे पाऊलखुणा. खूप सोपं काम आहे. आपल्यासाठी मार्ग तयार आहे, आपल्यासाठी प्लॅटफॉर्म तयार आहे, आपल्यासाठी कंपनी तयार आहे, प्रोडक्ट्स तयार आहे, प्लान तयार आहे, पैसा सुद्धा आपल्यासाठी तयार आहे. फक्त आपल्याला ज्या लोकांनी पैसा कमवला, ज्या लोकांनी या सिस्टम मध्ये काम केलं, त्याच लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला समोर जायचंय आणि सुरुवात करायची आहे. तर जाणून घेऊयात वेस्टीजच का. मित्र, विच वन इज द बेस्ट? भारतामध्ये तुम्हाला हजारो कंपन्या सापडतील, हजारो कंपन्या. पण खरंच वेस्टीजला युनिक करण्यासाठी काय अशी गोष्ट आहे की जी वेस्टीजला युनिक करते आणि आपण वेस्टीजच करायला पाहिजे? आपण त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात, राईट? त्याचं पहिलं कारण मित्र की वेस्टीज कडे स्वतःच सुसज्ज असं ऑफिस दिल्ली ओखलामध्ये आहे, भाड्याची जागा नाही. दुसरी गोष्ट आहे मित्र, प्रत्येक कंपनीला एक सीएमडी असतो. आपल्या कंपनीला 3 सीएमडी येतं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मित्र, ही सृष्टी चालवण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्रिदेव लागतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्याच पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगल्या गती देणारे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले हे सुद्धा 3 देव आहेत. मी यांना देव याच्यासाठी म्हणतोय की हे देव नाहीयेत, पण देव याच्यासाठी म्हणतोय की माझ्या स्वप्न पूर्ती करण्यासाठी मला हे हेल्प करत आहेत. म्हणजे हे माझ्यासाठी देवापेक्षा नक्कीच कमी नाहीयेत, राईट? त्यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या कंपनीला अवॉर्ड्स आणि रिकॉग्नायझेशनचा जर विचार केला तर इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची मेंबर आहे,
भारतात नंबर 1 ची कंपनी आहे. हेल्थ अँड डायटरी सप्लिमेंट्स अँड फूडचं आपल्याला सर्टिफिकेट्स आहे, जीएमपीचं सर्टिफिकेट्स आहे, एक्सलन्स, प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, इनोव्हेशन अँड मॅनेजमेंटचे सुद्धा अवॉर्ड्स आपल्याला मिळालेला आहे. एवढंच नाही मित्र, तर आपले सीएमडी जे गौतम बाली सर आहेत त्यांना बेस्ट सीईओचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. एवढंच नाही तर आपल्या वेस्टीज कंपनीला मोस्ट ॲडमायर ब्रँड अँड लिडरशिपचा एशियामधून सगळ्यात मोठा अवॉर्ड मिळालेला आहे मित्र. हलाल सर्टिफाईड आपल्याकडे सगळे प्रोडक्ट्स आहेत, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सगळ्यात युनिक गोष्ट आहे ती म्हणजे कंपनीची ग्रोथ. मित्र, कन्सिस्टंटली 2004 पासून 2020 पर्यंत 21 पर्यंत कंपनीची ग्रोथ ही 79% कंटिन्यू वाढत चाललेली. आज 3,500 करोड पेक्षा अधिक आपल्या कंपनीचा टर्नओव्हर आहे आणि जगातली एकमेव कंपनी आहे मित्र की जी एवढ्या फास्ट ग्रो करत आहे. म्हणून म्हणतो की वेस्टीज युनिक कंपनी आहे आणि आपण वेस्टीज का करायला पाहिजे त्याचे हे कारण आहेत. म्हणून म्हणतो की लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आणि वेस्टीजला जॉईन करायचंय. पुढे सरकूयात मित्र, थोडं बेस्ट न्यूट्रासिटिकल कंपनीचा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. एवढंच नाही तर इंडियन बेस्ट कंपनीचा कॉर्पोरेट अवॉर्ड सुद्धा आपल्या वेस्टीजला मिळालेला आहे. मित्र, विषय येतो करायचं काय, राईट? तर मी थोडक्यात आणि महत्वाचं सांगेन, जस्ट चेंज युअर शॉप अँड चेंज युअर लाईफ. फक्त आपल्याला आपलं दुकान बदलायचं आणि आपल्या नशिबाला कलाटणी मारायची, आपल्या नशिबामध्ये बदल घडवायचा आहे. याच्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला दुकान बदलायचंय. पण दुकान बदलायचं मित्र असं म्हटलं की लोकांना प्रश्न पडतोय किंमत आणि गुणवत्ता. येस, खूप सारे लोक म्हणतात डायरेक्ट सेलिंग मध्ये प्रोडक्ट, वेस्टीज प्रोडक्ट महाग आहेत, त्यांची क्वालिटी आहे की नाही हा संभ्रम प्रत्येकाच्या मनात आहे. पण याच्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं थोडस समजून घेऊयात. मित्र, आपण प्रत्येक व्यक्ती टूथपेस्ट वापरतो 70 ते 100 रुपयाचा. मी किमतीबद्दल बोलणार आहे, कारण क्वालिटी आहे हे तुम्हाला सिद्ध करून देऊयात डेमोद्वारे. हे 100% सिद्ध होतं. पण आपण किमतीचा पहिले विचार करूयात, कारण परवडणारी किंमत पाहिजे, बरोबर? तर 70 ते 100 रुपयाचं टूथपेस्ट आपल्याला फक्त त्याच क्वालिटीचं, त्यापेक्षाही युनिक क्वालिटीचं 75 रुपयाला आपल्याला टूथपेस्ट आहे. ग्रेड 1चं साबण मित्र कोणतेही घ्यायला गेले तर 60 रुपयापेक्षा अधिकच मिळतं तुम्हाला. आपलं साबण फक्त 45 रुपयाला आहे. चहापत्तीचा जर विचार केला तर 150 रुपयापेक्षा अधिक. चांगली चहापत्ती जर घ्यायची असेल तर 150 रुपयापेक्षा अधिक मिळते, पण त्यापेक्षा उत्कृष्ट आणि ऑर्गॅनिक चहापत्ती आपल्याकडे फक्त 150 रुपयाला आहे. या पद्धतीने प्रोडक्टचा जर विचार केला मित्र, टाल्कम पावडरचा जर विचार केला तर पॉन्ड्स आज घ्यायला गेलं तर 85 ते 99 रुपयाला तुम्हाला पॉन्ड्स पावडरचा डब्बा मिळतो 100 ग्राम. पण आपल्याकडे फक्त 52 रुपयाला आपल्याला टाल्कम पावडर मिळतो आणि तो 52 रुपयाला टॅल्कम पावडर मिळतो आणि तो सुद्धा वर्ल्ड क्लास क्वालिटीचा मित्र मिळतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक नेव्हियाचा किंवा यार्डलीचा जर डिओ बघितला तर 190-199 रुपयाला मिळतो. आपल्याकडे फक्त 163 रुपयाला ट्रापचरचा वर्ल्ड क्लास डिओ मिळतो मित्र. त्यानंतर मूव घ्यायला जर गेलं ना पेन, जॉईंट पेन साठी की माझी कंबर दुखते मूव वापरा, ऍडव्हर्टाइजमेंटद्वारे आपल्याला सांगितलं जाणारं प्रोडक्ट 165 रुपयाला, पण आपली झेंडूबाम प्लस आयोडेक्स म्हणायला हरकत नाही अशी 129 रुपयात व्हेसाकेअर मिळते. म्हणजे विचार करा, आपल्याकडे खूप स्वस्त पण क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आला, क्वालिटी प्लस गुणवत्ता, सॉरी किंमत प्लस गुणवत्ता, दोन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. दुकान बदलायचे, पण दुकान का बदलायचंय हा सुद्धा आपला एक प्रश्न आहे. तर आपण विचार करूया थोडक्यात दुकान का बदलायचंय. मित्र, इथे नवीन कोणी आलेलं आहे का? येस सर, येस. प्लीज त्यांना म्यूट करा, माईक चालू करा आणि मी काही प्रश्न विचारतो त्याचे मला उत्तर पाहिजे सर. देऊ शकाल? हो सर. ओके. बाकी लोकांनी म्यूट करा, बंद करा, एक आणि चालू करा. सर, ज्या दुकानातून तुम्ही प्रोडक्ट खरेदी करता त्या दुकानात तुम्हाला केमिकल युक्त प्रोडक्ट मिळतात की केमिकल मुक्त? युक्त. पण मित्र, आपल्याकडे 100% केमिकल मुक्त प्रोडक्ट्स मिळतात. सर, माझा दुसरा प्रश्न आहे की तुम्ही ज्या दुकानातून खरेदी करता ती काही डिस्काउंट मिळतो तुम्हाला? हॅलो, कोणीतरी असा व्यक्ती माईक चालू करा जो रेंज मध्ये आहे आणि पटापट आन्सर देतील मला. नाही भेटत, राईट. पण आपल्याकडे 10 to 20% डिस्काउंट मिळतो सर. त्यानंतर तुमच्या दुकानामध्ये कधी फ्री प्रोडक्ट मिळालं नाही? चला मीच सांगतो, कारण रेंज नाही बहुतेक. तर आपल्याकडे 10% फ्री प्रोडक्ट मिळतं. त्यानंतर मित्र, तुमच्या दुकानामध्ये तुम्हाला कोणती सबसिडी मिळत नाही, पण आपल्याकडे 5 ते 11% सबसिडी मिळते. त्यानंतर क्वालिटीची गॅरंटी तुम्हाला तुमच्या दुकानात कोणत्याच प्रोडक्टला मिळत नाही, पण आपल्याकडे मनी बॅक गॅरंटी, ज्याला आपण लिखित गॅरंटी म्हणतो, की कंपनी लिहून देते की तुम्ही जर हे प्रोडक्ट नाही वापरलं तर तुमचे पैसे तुम्हाला वापस. त्यानंतर प्रोडक्टवर ऑफर मिळत नाही मित्र. आपल्याकडे दर महिन्याला वेगवेगळ्या ऑफर्स येतात.
त्यानंतर इन्कम मिळत नाही मित्र तुमच्या दुकानात, ज्या दुकानातून तुम्ही सामान घेता ते 1 रुपयाचं सुद्धा इन्कम होत नाही, उलट पैसा आपला इन्व्हेस्ट होतो, राईट. पण आपल्याकडे 10 प्रकारचे उत्पन्न मिळतात. हे 10 प्रकारचे उत्पन्न काय आहेत ना, हे जाणून घेण्यासाठी ज्या व्यक्तीने तुम्हाला लिंक पाठवली त्यांच्याशी डिस्कशन करून घ्या, तुम्हाला तुमचे 10 उत्पन्न कसे येतात हे कळून जाईल. त्यानंतर रॉयल्टी इन्कम मित्र आपल्याला तुमच्या किराणा दुकानातून मिळत नाही, पण आपल्या वेस्टीजच्या दुकानातून लॉयल्टी इन्कम म्हणून दर 4 महिन्याला खरेदी केली तर 5व्या महिन्याला आपल्याला फ्री प्रोडक्ट मिळतात. राहिला प्रश्न होम डिलिव्हरीचा, मित्र कुरिअर जर तुम्ही बोलवलं ना तर त्याला चार्जेस द्यावे लागतात 60, 100, 150 रुपयापर्यंत. पण आपल्या वेस्टीचे प्रोडक्ट जर घरपोच बोलवले तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा इथे द्यायची गरज नाही. म्हणून म्हणतो यातली एकही गोष्ट तुम्हाला तुमच्या दुकानात मिळत नाही, पण वेस्टेज मध्ये त्या गोष्टी मिळतात, म्हणजे निश्चितच तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही की मी माझं दुकान बदलणं गरजेचं आहे. सो चलो नेक्स्ट. मित्रो, इथे आलेला प्रत्येक व्यक्ती चहा, साबण, पावडर, शॅम्पू, हेअर ऑइल, पेस्ट, भांडे घासण्याचं लिक्विड, कपडे धुण्याचं लिक्विड, खाण्याचं तेल, फेअरनेस क्रीम या सगळ्या गोष्टी आपण वापरतो. येस ऑर नो? येस. कारण इथे आलेला प्रत्येक व्यक्ती आंघोळ करतो, दात घासतो, चहा पितो, जेवण करतो, त्याकरता हे प्रोडक्ट लागतात, राईट. तर प्रोडक्टची कॅटेगरी आपण जाणून घेत आपल्याकडे. मित्र आपल्याकडे उत्कृष्ट दर्जाचे असे ऍसिडिटी पासून कॅन्सर पर्यंत काम करणारे सप्लिमेंट्स आहेत. त्यानंतर स्किन केअरचे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत, हेअर केअरचे प्रोडक्ट्स आहेत. सॉरी, एवढंच नाही तर होम केअरचे सुद्धा आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. त्यानंतर मित्र भारत हा कृषी प्रधान देश आहे, म्हणून वेस्टीजने एक उत्कृष्ट दर्जाची ऍग्री कॅटेगरी सुद्धा काढलेली आहे. आपल्याकडे ऍग्रीचे प्रोडक्ट जेंट्ससाठी स्पेशल कॅटेगरी ट्रूमॅनची रेंज आहे. स्किन फॉर्म्युला 9 ची प्रोडक्ट सुद्धा आपल्याकडे आहेत आणि महिलांसाठी केमिकल फ्री कॉस्मेटिक्स आपल्याकडे अवेलेबल आहे मिस्टर ऑफ मिलानी या नावानं. मित्र यासाठी आपल्याकडे प्रत्येक प्रोडक्ट अवेलेबल आहे. आणि मित्र पेटा सर्टिफाईड असलेले आपले नॅचरलची एक कॅटेगरी आलेली स्किन केअरची, बॉडी केअरची, हेअर केअरची, त्याकरता ही सुद्धा खूप उत्कृष्ट आहे. एवढंच नाही मित्र, आपण जे हवा घेतो आज घरामध्ये हवा असो किंवा बाहेरची, ही दूषित येते आणि जास्तीत जास्त हवा ही घरात दूषित असल्यामुळं कंपनीनं विचार केला की आपल्या लोकांना हवा सुद्धा शुद्ध द्यायची आहे. त्याकरिता आपल्या कंपनीनं वेस्टीचं शार्प एअर प्युरिफायर सुद्धा काढलं. मित्र हवा तर झालीच झाली, पाणी सुद्धा शुद्ध मिळालं पाहिजे याकरिता वॉटर प्युरिफायर सुद्धा कंपनीनं काढलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही कंपनी प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक गरजेची काळजी करते, म्हणजे निश्चितच ही कंपनी 1 नंबर आणि लीगल काम करणारी आहे. मित्र बऱ्याचशा लोकांचे प्रश्न असतात, तुमच्याकडे मीठ, मिरची, मसाला, डाळ, दाणा मिळतो का? आम्ही म्हणतो यस, ते सुद्धा आमच्याकडे मिळते आणि 100% जिनियन आणि डिलाइट प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात आणि ते तुम्हाला ऑनलाईन परचेस करायचे आहेत. येणाऱ्या मार्च किंवा एप्रिल नंतर हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला ऑफलाईन सुद्धा शॉपिंग मध्ये उपलब्ध होणार आहेत. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आपल्या वेस्टेज मॅनेजमेंट साठी वाजवा. थँक्यू मित्र. आता जाणून घ्या आपण कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी बद्दल. आतापर्यंत आपण जाणून घेतलं की का करायला पाहिजे, दुकान का बदलायला पाहिजे, राईट. पण आपण थोडंसं समजून घेऊयात या अपॉर्च्युनिटीचा फायदा. मित्र, एक कन्सिस्टन्सी ऑफर आपल्याकडे 2 आहेत, त्या दोन्ही जाणून घ्या. एक 2000 आणि एक 3000, म्हणजे एक 60 PV आणि 100 PV. थोडंसं याला जाणून घेऊयात ही काय आहे. मित्र 2000च्या हिशोबाने आपण 4 महिने जर खरेदी केली तर आपला खर्च 8000 रुपये होतो, बरोबर. पण 2000 दिल्यानंतर आपल्याला 2300 रुपयाचे प्रोडक्ट मिळतात, म्हणजे किमतीवर आपले 300 रुपये एका महिन्यात वाचले, म्हणजे 4 महिन्याचे आपले 1200 रुपये झाले. त्यानंतर मित्र आपल्याला 10% गिफ्ट मिळते, म्हणजे 2000 वरती 200 रुपयाचे गिफ्ट एका महिन्यात मिळत आहे. हे 4 महिने कंटिन्यू जर घेतलं आपण तर 800 रुपये त्याचे होतात. आणि कॅशबॅक आपल्याला 5 ते 11% मिळते. 5% जरी विचार केला तर आपल्याला 180 रुपये कॅशबॅक मिळतो. हे 4 महिने कंटिन्यू केले तर 720 रुपये कॅशबॅक येतो. मित्र, कंटिन्यू 4 महिने तुम्ही खरेदी केली तर कंपनी तुम्हाला लॉयल्टी म्हणून, मी अगोदर सांगितलं लॉयल्टी तुम्हाला तिकडे मिळत नाही, पण वेस्टेज मध्ये ती मिळते. लॉयल्टी म्हणून तुम्हाला 5व्या महिन्याला 1500 रुपये किमतीचे प्रोडक्ट तुम्हाला कंपनी फ्री देते. किती? 1500 रुपयाचे. आतापर्यंत 1 रुपयाचे प्रोडक्ट तुम्हाला किती वर्ष झाली खरेदी करत पण मिळालेलं नाही. एकूण विचार जर केला तर आपल्याला 4220 रुपयाचा फायदा इथे होतो. हा झाला 60 PV चा फायदा. मित्र, आता 100 PV चा फायदा आपण जाणून घेऊयात. मित्र, 3-3.5 जर आपण प्रोडक्ट खरेदी केले, आपण 3000चा हिशोब करू, कंटिन्यू 4 महिने खरेदी केले तर 12,000 रुपये आपला खर्च होतो. पण मित्र, आपण ज्यावेळेस 3000 रुपये देतो त्यावेळेस आपल्याला कमीत कमी 3600 रुपयाचे प्रोडक्ट मिळतात MRP न. म्हणजे MRP वर आपला 600 रुपयाचा फायदा एका महिन्यात होत आहे, 4 महिन्याचा 2400 रुपये. 10% गिफ्ट म्हणजे 3000 रुपयावर 300 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळायला लागले एका महिन्यात, 4 महिन्याचे झाले 1200 रुपये. त्याच पद्धतीने मित्र 5% जरी आपल्या कॅशबॅकचा विचार केला तर कॅशबॅक आपला 150 रुपयाच्या हिशोबानं 4 महिन्याला तर 600 रुपये कॅशबॅक मिळतो. ओके, 4 महिने ही खरेदी केली तर 5व्या महिन्याला आपल्याला 3000 रुपये किमतीचे प्रोडक्ट कंपनी फ्री देते. टोटल जर याचा विचार केला तर 7200 रुपये आपल्याला इथे रिटर्न मिळत आहेत.
म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जिथे 12,000 रुपये आपण 4 महिन्यात खर्च केला, तिथे 7,000 रुपये आपले वापस आले. म्हणजे 5 महिन्याचा खर्च फक्त आपला 5,000 रुपये, म्हणजे प्रति महिना 1,000 रुपये झाला. म्हणजे प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये आपली बचत होत आहे. विचार करा की आतापर्यंत तुम्ही जे प्रोडक्ट खरेदी केले, वापरले, त्यातून तुमची किती बचत झाली, आणि तेवढ्या वर्षाचे प्रोडक्ट जर इकडनं खरेदी केले असते तर आतापर्यंत किती बचत झाली असती. मित्र, क्वालिटी बघितली, क्वांटिटी बघितली, प्राइस पाहूयात. 50% फायदा होतो. म्हणजे 65 रुपयाचा पावडरचा डब्बा जो आपण बघितला तो फक्त 32 रुपये आपल्याला मिळणार आहे. 52 रुपयाचं जे साबण आहे हे फक्त 26 रुपयाला पडणार. 75 रुपयाचा पेस्ट 37 रुपयाला, 190 रुपयाचा डिओ 85 रुपयाला, आणि खाण्याचं तेल जे आहे आपल्याला 2 किलो 535 रुपयाला मिळतं. ते 2 किलो तेल 267 रुपयाला, म्हणजे 1 किलो तेल आपल्याला 133 रुपयाला मिळत आहे. आणि मार्केटमधून तुम्ही हलक्यातलं हलकं जरी तेल घेतलं तर 150 पेक्षा अधिक मिळतं. त्यामुळे तुमचे आरोग्य सुद्धा धोक्यात येतं. पण इथे आरोग्य आणि पैसा दोन्हीही गोष्टी आपल्याला मिळत आहेत. राईट? जाणून घ्या मित्र, याच बिझनेस मध्ये, या सिस्टम मध्ये दुकान बदलण्याचा एका व्यक्तीने निर्णय घेतला तर त्या व्यक्तीचं आज रोजी उत्पन्न 57, म्हणजे 57,000 रुपये उत्पन्न आहे. एक दुकान बदलण्याचा निर्णय घेतला तर यांचं जर उत्पन्न 57,000 येऊ शकते, तर आपल्या प्रत्येकाचं उत्पन्न इथे येऊ शकते. हे दुसरे कोणी नसून आमच्या सर्वांचे अप्लायन्स, आमचे गुरु दत्ता कंकाळ सर. खेड्यातली एक साधारण घरातली व्यक्ती एक निर्णय उत्पन्न सुरू करू शकते. त्याकरता आपल्यालाही या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आमचे दुसरे मेंटॉर अप्लायन्स आहेत गंगाधर भुसेकर. मिडल क्लास टू मिडल क्लास फॅमिलीतली व्यक्ती, ज्या व्यक्तीचं उत्पन्न 5-10 हजार रुपयापेक्षा कधी गेलं नाही, आज त्या व्यक्तीचं उत्पन्न 40 ते 42,000 रुपयाच्या अधिक उत्पन्न आहे. विचार करा, एक निर्णय आपल्या आयुष्यामध्ये 380 डिग्रीचा बदल करू शकतो. मित्र, परिवाराला त्यावेळेस प्राऊड होतं ना की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या परिवाराला सांभाळण्यासाठी सक्षम होता. जास्त खटाटोप करायची गरज पडत नाही, त्यावेळेस तुमचा परिवार तुमच्या सोबत राहतो आणि तुम्ही तुमच्या परिवारासोबत 100% राहता. कारण पैसा आला की व्यवस्थित सर्व होतं. राईट मित्र? एवढंच नाही तर आपल्या कंपनीच्या इन्कम सोबत आपल्याला कार फंड जे मिळतो, त्या कार फंडच्या माध्यमातून आपल्या वेस्टेज मध्ये आतापर्यंत 7,500 पेक्षा अधिक कार विनर आहे, ज्या कारची किंमत 5 लाखापासून ते 50 लाखापर्यंत आहे. आणि 350 पेक्षा अधिक कार अचीवर, जे लक्झरियस कार आहे, ज्या कारची किंमत 50 लाखापासून समोर आहेत. मोठ्या कार तर आपण नंतर बघूयात, पण बघूयात आपल्या सिस्टम मधून घेतलेली ही एक मोठी कार. एक चंद्रप्रकाश मिसाळे सर म्हणून नांदेडचे मित्र, यांनी 51 लाख रुपयाची BMW X1 गाडी अवघ्या 4 वर्षामध्ये परचेस केली. त्यांचं उत्पन्न 8 ते 9 लाख रुपये होतं. याच्यासाठी म्हणतोय की हे मिसाळे सर सध्या आपल्यामध्ये नाहीयेत, त्यांचं देहावसान झालेलं आहे. पण मित्र, व्यक्ती जरी गेला तरीही इथे जे रॉयल्टी इन्कम म्हणतोय ते इथे मिळतं. आज रोजी यांच्या घरी 6 ते 7 लाख रुपयाचा चेक दर महिन्याला जातो. मित्र, आपण आतापर्यंत खूप कामं केले, पण एक विचार करा की जर जे काम मी करून आज माझ्याकडे पैसा येतो, मी गेल्यानंतर त्या कामातून माझ्या परिवाराला पैसा मिळेल का? जर उत्तर नाही असेल तर डेफिनेटली याच्यापेक्षा उत्कृष्ट असं तुमच्यासाठी काहीच नाही. म्हणून आपल्या परिवारासाठी काम करा. राईट? त्यानंतर दुसरे आमचे गुरु मेंटर बाबा पुंजारे सर परभणीचे, युनिव्हर्सल क्राउन डायरेक्टर आहेत. यांनी सुद्धा या कारफंडच्या माध्यमातून, या सिस्टम मधून एक 11-11.5 लाख रुपयाची व्हेन्यू कार परचेस केली. राईट? त्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल मी बोललो, मिडल टू मिडल क्लास दत्ता कंकाळ सर. मित्र हो, एका साधारण परिवारातला व्यक्ती, साधारण परिवारातला व्यक्ती, ज्या व्यक्तीचं स्वप्न कार होतं, ते कारचं स्वप्न या वेस्टेजनं पूर्ण केलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट, या व्यक्तींचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात, तर आपलेही नक्कीच होणार आहे. त्यानंतर GM भुसेकर सर, ज्यांच्याबद्दल मी बोललो, बघा परिवार किती म्हणजे हसून त्या गाडीसोबत दिसतोय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्र. एका साधारण परिवारातला व्यक्ती जर एका कारचं स्वप्न पूर्ण करू शकतो, तर आपल्यासारखे शिक्षित सुशिक्षित चांगल्या परिवारातले लोक विमान सुद्धा इथे खरेदी करू शकतात. ही साधी गोष्ट नाहीये. आणि भुसेकर सर हमेशा सांगतात की माझ्या अख्ख्या खानदानीमध्ये ही पहिली गाडी आहे जी आलेली आहे, आणि मी पहिला व्यक्ती जो 4 व्हीलरचं स्टेअरिंग हातामध्ये घेतलेलं आहे. फ्युचर ब्राईट आहे मित्र, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर आमचे हे गणेशजी काबरा, मिनी DLCP चे ओनर मित्र, यांनी सुद्धा या सिस्टम मधून एक स्विफ्ट नावाची कार खरेदी केली. आणि हे आपले दुसरे लीडर किरण शिंदे आणि भरत शिंदे यांनी सुद्धा आपल्या कारचं स्वप्न इथे पूर्ण केलेलं आहे. मित्र, एक प्रॅक्टिशनर असून सेकंड हँड कार वापरत होते, पण या सिस्टमच्या बळबुत्यावरती त्यांनी नवी कुरीस 9-9.5 लाख रुपयाची कायगर रेनॉल्टची गाडी खरेदी केलेली. मित्र, विचार करा थोडासा की एवढ्या लोकांचे स्वप्न जर पूर्ण होऊ शकतात, तर आपले सुद्धा स्वप्न पूर्ण होऊ शकतात. राईट? तर पुढे बघूयात आपण काही लोक ज्यांनी याच व्यवसायातून आपले स्वप्न पूर्ण केलेले आहेत. एक
व्यक्ती ज्यांना हात नाहीये तरी त्यांनी विदेश यात्रेचं स्वप्न पूर्ण केलेले, एका व्यक्तीला पोलिओ झाला तरी त्यांचं कारचं स्वप्न पूर्ण केलेले आहे. एक मुलगी अशी आहे की जिला चालता सुद्धा येत नाही, अशा व्यक्तीनं अवॉर्ड फंक्शन मध्ये खूप मोठे अवॉर्ड घेतलेले आहेत. एक पेंटर आहे, त्याने ही मर्सडीजचं स्वप्न पूर्ण केलंय. एक माने नावाचे व्यक्ती येतं 100% अंध व्यक्ती, आज जवळपास ₹1,00,000-1,15,00,000 उत्पन्न इथे घेतात. विचार करा की या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे. मित्र, मी सांगतो आपल्यामध्ये आणि यांच्यामध्ये एकच फरक आहे की या लोकांनी निर्णय घेतला, आपण निर्णय अजून घेतला नाही. एक वेळ निर्णय घ्या, या लोकांपेक्षा आपण समोर जाऊ शकतो, राईट. त्यानंतर थोडंसं पोटेन्शियल जाणून घेऊ मित्र या बिझनेसचं, की नेमकं आपल्याला करायचं काय आणि कोण्या पद्धतीनं. मित्र, यू म्हणजे तुम्ही जे जॉईन झालात, राईट, आणि तुम्ही जॉईन झाल्यानंतर प्रोडक्ट खरेदी केले आणि 6 लोकांना तुम्ही प्रोडक्ट खरेदी करायला लावले. एका महिन्यात, 3 महिन्यात किंवा एका वर्षात तुम्ही हे काम केलं, बरोबर. आणि याच लोकांनी 6 अजून जोडले, म्हणजे 36 लोक झाले. त्या 36 ने परत 6 जोडले, 216, आणि 216 लोकांनी मित्र परत 6 जोडले, ते 1296 लोक होतात. म्हणजे तुमची टोटल टीम साईज होते 1555 लोकांची. मित्र, 1555 लोक एका महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात किंवा 4 महिन्यात होऊ द्या, 12 महिने लागू द्या, किंवा आपला सगळं काम सांभाळून आपण केलं तर 4 वर्ष लागू द्या, काही हरकत नाही. पण मित्र, ज्यावेळेस तुमची 1555 लोकांची टीम होते आणि तुम्ही 3,000 रुपयाचं सामान प्रत्येक व्यक्ती ते खरेदी करतो, तर तुमचं उत्पन्न आहे ते 5 लाख रुपये प्रति महिना. चला मित्र, विचार करूयात की 3,000 रुपयाचे प्रोडक्ट प्रत्येकाने खरेदी नाही केले, फक्त 1,500 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी केले, तरीही आपलं उत्पन्न आहे 2.5 लाख रुपये प्रति महिना येतं. चला अजून कमी करूयात. रुरल एरियामध्ये राहतो, सर लोक ऐकत नाहीत, प्रोडक्ट घेत नाहीत, हे ज्या त्या लोकांचे प्रश्न असतात. विचार करा, प्रत्येक व्यक्तीने 1,000 रुपयाचे जरी प्रोडक्ट खरेदी केले तरी मित्र आपलं 1 ते 1.25 लाख उत्पन्न प्रति महिना इथे येऊ शकतं. असा कोणता सिस्टम, कोणता बिझनेस, कोणती नोकरी, कोणता व्यवसाय असेल तर मला सांगा की जे आपल्याला 4 वर्षामध्ये 1 लाख रुपये उत्पन्न आपल्याला इथे मिळून देतं, तिथे तुम्हाला मिळेल? नक्कीच मिळणार नाही, कारण हे पोटेन्शियल अर्निंगचा प्लॅटफॉर्म आहे. थोडंसं एक जाणून घ्या मित्र, वेळ, पैसा आणि हेल्थ सिक्युरिटी ह्या गोष्टीबद्दल जर विचार केला तर थोडंसं जाणून घ्या मित्र. जे बेरोजगार आहेत किंवा रोजमजुरी करणारे लोक आहेत ना, त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे, पण पैसा आणि पारिवारिक सिक्युरिटी बिलकुल नाही. किंवा एखादी जॉब म्हणजे एम्प्लॉई असेल, नोकरी करणारा व्यक्ती असेल, तर मित्र त्याच्याकडे टाइम नाहीये, कारण 10 ते 12 तास वेळ कामाला द्यायचा आहे. पगार पैसा नाहीये, त्याचं कारण आहे की जेवढा पगार मिळतो तो लिमिटेड मिळतो आणि तेवढा घरावरती खर्च होतो. आणि सिक्युरिटी नाहीये, कारण नोकरी गेली की पगार बंद होतो. त्या ठिकाणी मार्केटमध्ये जे बिझनेसमॅन आहेत त्यांचा जर विचार केला तर त्यांच्याकडे टाइम नाहीये, कारण ज्या व्यवसायाला जेवढा जास्त टाइम दिला तेवढा तो ग्रो होतो, म्हणून त्यांचा मॅक्झिमम टाइम तो बिझनेसला देतात. पैसा भरपूर मिळतो मित्र त्यांना, नक्कीच बिझनेसमॅन पैसा भरपूर कमवतात, पण त्यांच्याकडे 2 गोष्टी नाहीत, वेळ आणि सिक्युरिटी. पण मित्र, वेस्टीच्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही फावला वेळ जरी देतो म्हटलं, मी सांगितलं त्याप्रमाणे 2 तास 3 तास रोजचे, तर इथे तुम्हाला मित्र टाइम सुद्धा मिळणार आहे, मनी फ्रीडम सुद्धा मिळणार आहे आणि लाईफ सिक्युरिटी सुद्धा मिळणार आहे. कारण हे कुठंच मिळत नाही. त्यासाठी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, बिकॉज नेक्स्ट पे आउट कॅन बी युअर्स. मित्र, या सगळ्या लोकांना हे सगळे मिळत आहे, तर इथे जर तुम्ही निर्णय घेतला, धाडसी निर्णय जर घेतला, धाडसी याच्यासाठी म्हणतो की हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. जर तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे, तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेऊ शकता, तर हा बिझनेस तुम्ही करू शकता. पण तुमचं आयुष्य जर दुसऱ्यांवरती डिपेंड असेल, म्हणजे तुमच्या आयुष्याचे निर्णय जर दुसरे लोक घेत असतील, मित्र, परिवार, समाजातील लोक, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच उत्पन्न मिळणार नाही, कधी स्वप्न पूर्ण होणार नाही. या गोष्टीचा तुम्ही निश्चित विचार करा. नोंदणी कशी करायची? चला ठीक आहे, आपल्याला इथे निर्णय घेतला की यस आय विल डू इट. सर आम्हाला हे करायचंय, तर करायचं कसं? याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा ऑनलाईन ऑफलाईन, याच्यासाठी कोणती फी लागत नाही. त्यानंतर केवायसी करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात, आधार कार्ड, राशन कार्ड, पॅन कार्ड इत्यादी. त्यानंतर मित्र, जो आपल्याला रजिस्टर्ड केल्यानंतर जो क्रमांक, ग्राहक क्रमांक मिळतो, त्याच ग्राहक क्रमांकावरती आपल्याला लागतात तेवढे प्रोडक्ट खरेदी करायचे, एक पॅकेज निवडून. यस, मला सांगणार आहे कोणते पॅकेज आहेत ते. तर त्यानंतर केवायसी करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड, बँक पासबुक हे सुद्धा लागणार आहे, कारण येणार अमाऊंट हे थोडकं नसणार आहे, हे खूप मोठं मिळणार. त्यासाठी आपल्याला बँक डिटेल सुद्धा लावायचे आहेत. विचार करूयात की कोणतं पॅकेज घेऊन आपल्याला सुरुवात करायची, राईट मित्र. 1,000 रुपयाचे प्रोडक्ट जर घेऊन आपण सुरुवात केली तर आपल्याला इथे गिफ्ट मिळत नाही, फक्त सबसिडी 40% मिळते, म्हणजे आपला फायदा हा 0 आहे. त्यानंतर 2,000 रुपयाचे जर प्रोडक्ट खरेदी करतो म्हटलं तर 200 रुपयाचं गिफ्ट मिळत आहे, 150 रुपयापर्यंत, म्हणजे जवळपास 80-90 रुपयापर्यंत कॅशबॅक मिळत आहे, आणि 1,000 रुपये आपल्याला 50% मध्ये प्रोडक्ट मिळत आहेत, म्हणजे आपला 1,000 रुपयाचा हा फायदा होत आहे. त्यानंतर मित्र, 3,000 रुपयाचं पॅकेज जर आपण घेतलं तर 300 रुपयाचे प्रोडक्ट फ्री मिळत आहेत, 150-190 रुपयापर्यंत आपल्याला सबसिडी मिळते, आणि 50% मध्ये जर विचार केला तर 1,500 रुपये आपला फायदा होतो.
आणि मित्र सगळ्यात आवडीचा आणि चांगला आणि मोठं पॅकेज आणि लवकर बिझनेस ग्रो करण्यासाठी जर म्हटलं तर 10,000 रुपयाचं पॅकेज मित्र. ज्यावेळेस आपण 10,000 रुपयाचे प्रोडक्ट खरेदी करतो आपल्याला 10% गिफ्ट मिळतं, म्हणजे 1,000 रुपयाचे प्रोडक्ट मिळत आहेत. त्यानंतर 450 ते 500 रुपये आपल्याला कॅशबॅक मिळत आहे आणि 50% मध्ये जर विचार केला मित्र तर 5,000 रुपये आपला इथे फायदा होतो. म्हणजे आपल्याला 5,000 गुंतवण्याचं काम पडत आहे. विचार करा. यस, गुंतवणूक ती 5,000 नाही मित्र, त्याचे प्रोडक्ट सुद्धा आपल्याला मिळत आहेत. एक विचार करा, एका व्यक्तीचा, नोकरदाराचा, कोणत्याही व्यक्तीचा वयाच्या 25व्या वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत तो व्यक्ती काम करतो. म्हणजे तब्बल 30-35 वर्ष तो व्यक्ती काम करतो मित्र. पूर्ण डिवोशन 100% देऊन, ना परिवाराची काळजी, ना नातेगोताची, ना सुखा दुःखाची, ना हेल्थ आरोग्याची. राईट. फक्त काम आणि काम, ड्युटी आणि ड्युटी, नोकरी आणि नोकरी, जॉब आणि जॉब करत राहणारा व्यक्ती 60 वर्षानंतर रिटायरमेंट नंतर मागे वळून जर पाहतो ना तर त्याला मिळतो 0, कारण त्याला उत्पन्न मिळत नाही. पण हा प्लॅन ए चा विचार सोडला म्हणजे चान्स न घेता चूज जर केला मित्र तर प्लॅन बी आपल्यासाठी 2 ते 3 ते 5 वर्ष जर आपल्याला पार्ट टाइम देतो म्हटलं तर आपल्याला इथे पैसाही मिळेल, हेल्थही मिळेल, टाइम फ्रीडम मिळेल, अचिव्हमेंट मिळतील, स्वप्न पूर्ण होतील आणि समाजामध्ये आपल्याला खूप मोठं नाव, लौकिक सुद्धा मिळणार आहे. म्हणजे मी एक म्हणेन की 3 ते 5 वर्ष आपला 30 ते 35 वर्षाचा गॅप भरून काढू शकतो. इथे निर्णय घेण्याची वेळ आहे मित्र, कारण विचारामध्ये आतापर्यंत आपण खूप खेळ गमावलेला आहे. बट आपला हा पेंडिंग फेल झाला, पण इथून समोरची लाईफ आपल्याला सुपर डुपर हिट करायची असेल तर चूज द प्लॅन बी अँड डू युअर वर्क. सिंपल थॉट आहे, बरोबर. आणि मित्र हे सगळं करण्यासाठी तुम्हाला असं काही खूप मोठं ओझं वागवायची गरज नाही किंवा खूप मोठा बोजा घेऊन चालायची गरज नाही. इथे 4 पिलर्स आहेत मित्र. फर्स्ट पिलर्स, तुम्हाला ज्या व्यक्तीनं स्पॉन्सर केलं म्हणजे ज्या व्यक्तीनं बिझनेस मध्ये आणलं तो व्यक्ती. सेकंड पिलर, वेस्टीज कंपनी जी आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे असे प्रोडक्ट आपल्याला देते. आणि थर्ड पिलर आहे आपला मेंटर, लीडरशिप देणारा मिलेनियर्स वर्ल्ड वाईड ग्रुप, जो उत्कृष्टपणे आपल्याला इथिक्स आणि बिझनेस आणि नॉलेज शिकवते, बरोबर. आणि चौथा पिलर म्हणजे मित्र तुम्ही स्वतः आहात. तुम्ही जर उत्कृष्टपणे उभे राहिलात तर नक्कीच तुमचा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला खूप चांगलं ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी, ऑफलाईन बिझनेस करण्यासाठी, आपला बिझनेस स्टडी करण्यासाठी आपल्याला हे शॉपिंग ऍप आहे, वस्ती शॉपिंग ऍप. यस, याच्यावर तुम्ही खरेदी करू शकता, बिझनेस करू शकता, जॉईनिंग करू शकता, सर्व काही ऍपवरती तुम्ही करू शकता. राईट. ह्या सगळ्या गोष्टी मित्र तुम्हाला जर कळाल्या असतील तर मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. मला कोणीतरी आता अनम्यूट पाहिजे. एनीवन नवीन पैकी. खूप महत्वाचा विषय मित्र. हा प्लॅन संपल्यानंतर एक सिक्रेट आहे तुमच्यासाठी, ते सुद्धा शेवटी सांगणार आहे आणि मी त्याच व्यक्तीला सांगणार आहे जो व्यक्ती बोलणार आहे. एनीबडी हियर? हॅलो. ओके. आहे कोणी? आहेत पांडुरंग वागदरे, पुण्यावरून आहेत तर पांडुरंग वागदरे. ओके ओके सर, वेलकम सर, वेलकम. माझ्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे मला, देऊ शकाल ना? बोला सर. हे सर्व तुम्ही बघितलं, ऐकलं, बरोबर. जर तुम्ही ठरवले की तुम्हाला हे करायचे नाही तर काही नुकसान होईल सर? नाही होणार सर. हे केलं तर नुकसान होणार नाही, पण नाही केलं ना सर तर नुकसान होणार आहे. कारण आतापर्यंत जे सांगितलं हे आतापर्यंत तुम्ही करत आलात, हे जेवढं मी सांगितलं हे आतापर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. पण हे करण्याचा जर निर्णय घेतला तर आपलं नुकसान नाही, ते फायदा होणार आहे. आणि केलं नाही तर नुकसान होणार नाही, पण जे आयुष्य आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीचं चालत आलं ना सर, ते त्याच पद्धतीने चालत राहील. म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम, लग्न मुलीचं काय करायचं, जॉब गेला काय करायचं, महागाई वाढली काय करायचं, पेट्रोलचे भाव वाढले काय करायचं, ह्या सगळ्या प्रश्नांना तुम्हाला फक्त आणि फक्त तोंड द्यावं लागेल. आय एम राईट? बरोबर. हॅलो. यस सर, यस. पण इथे निर्णय आपण जर इथे निर्णय घेतला हे करण्याचा तर 100% आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळून जाणार आहेत. राईट. माझा दुसरा प्रश्न असा आहे सर, तुम्ही ग्राहक होण्याचे ठरवले आहे का? हो. यस सर, थँक्यू. कारण तुम्ही नाही जरी म्हटले असते तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण आतापर्यंत कोणत्या तरी दुकानाचे ग्राहक झालोत. राईट. कोणत्या ना कोणत्या तरी दुकानातून आपण प्रोडक्ट खरेदी केलो म्हणजे त्या दुकानाचे आपण ग्राहक झालो. पण मित्र सर, तिथे ग्राहक झाल्यानंतर आतापर्यंत काही फायदा झाला नाही, पण इथे जर तुम्ही ग्राहक झालात तर इथे आपल्याला खूप सारा बेनिफिट होणार आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला
तर तुमचे लाईफ इथे खूप चांगल्या पद्धतीने बदलणार आहे. हे तुमच्यासाठी नाही तर तुमच्या येणाऱ्या 3 पिढ्यासाठी घेतलेला उत्कृष्ट असा निर्णय असणार आहे. म्हणून हा निर्णय जे घेणार आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मी 100% मनापासून वाजवतो. कारण इथे निर्णय घेणारा व्यक्ती हा हिस्ट्री मेकर होणार आहे. हिस्ट्री मेकर नाही निर्णय नाही घेतला तर जे आतापर्यंत चालत आलं ते तर चालणारच आहे, राईट? त्यात तिळमात्रही शंका नाही. एक अजून विचार करायचा की आता आपण मार्केटचे प्रोडक्ट वापरले, फॉर एक्झाम्पल लक्स वापरलं, काय वापरलं, आंघोळ केली, साबणाचा फेस झाला, पाण्यामध्ये सोबत वाहून गेला, मिळालं काहीच नाही. पण मित्र हो, एक ब्रँड बदलल्यामुळं आपले प्रोडक्ट जर वापरले तर आपल्या कारचं स्वप्न, विदेश यात्रेचं स्वप्न, फॅमिली सिक्युरिटीचं स्वप्न, वेळेचं स्वातंत्र्य हे सगळे आपल्याला इथे मिळू शकते. फक्त एक डिसिजन मित्र, एक डिसिजन. सो थँक्यू, विश यू वेल. थँक्यू सर.